तर बघा आमच्या इथं आता ना थोडासाच पाऊस झालाय, पण खूप छान असं वातावरण झालंय, सगळं हिरवं हिरवं झालंय, बघू शकता तुम्ही कडेने पण. आणि आता परत पाऊस सुरू झालेला आहे. तर डोंगरांवरून अशा वाफा निघतात इथं, जशा गरम पाण्यामधून कशा वाफा चालू असतात म्हणजे अशा निघतात, तर तशा डोंगरामध्ये वाफा चालू आहेत. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. खूप छान वाटते, वाफा असं चालू असल्यासारखं दिसते. तर थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कसं दिसतंय ते. तर बघा का पाऊस झालाय आता, पण डोंगर नीट दिसा नाही, डोंगरावर पण जास्त पाऊस आहे. आणि हे आहे आमच्या गावातलं भैरवनाथाचं मंदिर. किती छान वाटते ना. तर आता परत पाऊस आलेला आहे, थोडा थोडा, जास्त नाही, पण झिमझिमच होते या. पण तोच पाऊस झिमझिम जरी झाली तरी सगळा चिखल होतोय. आणि मला जायचं आता मुलांना आणायला. तर बघा मुलांना मला आणायला पण जाता येणार नाही, कारण रस्त्याला जर थोडा जरी पाऊस झाला ना तरी माझी स्कूटी घेऊन मला नाही जाता येत. त्याच्यामुळे बघू आता, मला तर चालतच जावं लागणार आहे. बघू आता मी कशी जाते कशी नाही ते. शक्यतो चालतच नंबर आहे माझा आज. आणि गाव एवढ्या लांब आहे, पण झूम करून किती छान वाटते बघायचं तुम्हाला. बघा हे आहे आमचं गाव. माझे गाव माझा अभिमान, असं काहीतरी आहे ना वाक्य. मंदिर किती छान वाटते इथून, डोंगर मंदिर किती छान आहे बघा.